गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सगळ्यात पहिले सॉरी, मी 2-2.5 महिने झाले व्हिडिओ टाकले नाहीये. तर जरा माझं काम होतं, माझं प्रमोशनचं चालू होतं, तर त्याच्यात बिझी होतं. तर याची पण एक व्हिडिओ काढेल, मी सांगेल कसं काय काय होतं ते. पण जर व्हिडिओ ना आले ते समजून घ्या. दुसरी गोष्ट, लेट होते, 5 दिवस झाले. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या घरातल्या. तर आज व्हिडिओ चांगले होणार आहे, थंबनेल वरून तुम्हाला समजत असेल. व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करून शेअर करा. तर चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आपल्या देशात जो कोरोना काळ येऊन गेला सगळ्यांना नाहीच, त्यावेळी परिस्थिती सगळ्यांची वाईट होती. बिचारे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांचं ठीक आहे, पण जे बाकीचे हातावरचे मजूर आहेत, प्रायव्हेट कंपन्यावाले, त्यांचे किती हाल होतात. एवढे हाल झाले बिचारांचे. 2 वर्ष त्यांना पगार नाही भेटले, त्यांच्या घराचे भाडे थकले, कोणाच्या घराचे EMI संपले, कार लोन, बाईक लोन, परत पर्सनल लोन कोणी काढले. जे हातावरचे मजूर आहेत ते तर बिचारे खायला भेटत नव्हतं, त्यांना खायला भेटत नव्हतं बिचारे. आणि आता हे सगळं होऊन आपल्या महाराष्ट्रात परत एक रोग आलाय, HMPV. मला कळत नाही चीन लोक असे काय भिकारी, जे जे भेटल ते पण खातात. आता त्यांना फक्त एकच राहिलं, खायचं भूक. स्पष्ट बोलतो, भूक. अरे माणसं, आपण आपल्या इंडियात काय चिकन, मच्छी, मटन हे ठीक आहे. आता हे लोक कुत्रे, साप, गांडूळ, घोम हे खायची काम आहेत का? तर तुम्ही खा, चला ठीक आहे, खावा, तुम्हाला छंद आहे, पण ते रोग तुमच्या देशातच खावा ना. आपल्या इथे जातो का कुठला रोग बाहेर देशात? आता हा HMPV आलाय. आता समजा सरकारने लावला लॉकडाऊन, तर काय करायचं? काय करणार तुम्ही? सरकारला काही फरक पडत नाही. त्यांना त्यांच्या घरचे आणि त्यांचं बँक बॅलन्स मजबूत आहे. त्यांना 10 वर्ष लॉकडाऊन लागलं तरी फरक पडत नाही, ते मस्त राहतील, आरामात खातील. पण आपल्यासारखे माणसं फिरतात, आणि कुठे जायचं, काय करायचं, काय खायचं आपण? समजा लॉकडाऊन 2 वर्ष होतं, हे 1 वर्ष तरी लागणार आहे लॉकडाऊन. तर आपल्या महाराष्ट्रात एवढी गरिबी येईल ना, म्हणजे बिचारचे हातावरचे मजूर आहेत ना, ते तर मला वाटतं अक्षरशः मरून जातील. ते बोलतील आम्ही काय चुकी केली, काय सरकार काय इथे चांगले. आता तर आपल्याला फक्त हे महाराष्ट्रात आली आहे, साथ आली आहे या रोगाची. मग सरकारने करायला पाहिजे ना पटापट त्या गोष्टीवर. आज सकाळी फक्त 1 का 2 जण भेटलेले, आता संध्याकाळी न्यूज मध्ये ऐकते तर 4 ते 6 झाले. मग काय करतायत? डॉक्टरकडे काय एवढे ह्याचे इलाज नाही? काय करायचं लोकांनी? आपण काय करू शकत नाही ना, आपण गरीब लोक आहेत. आपण केलं तरी काय 1-2 दिवस ते चालणार फक्त. म्हणून मी युट्यूबला टाकतोय, मीडियावर टाकतोय, सोशल मीडियावर. हे जेवण सगळ्यात जास्त शेअर करा. शेवटपर्यंत तुम्ही जोपर्यंत शेअर करत नाही असं असतं, तोपर्यंत लोकांना कळणार नाही. काळजी घ्या. या रोगाची साथ ऐकण्यात आली आहे की लहान पोरांना सगळ्यात पहिलं होते. तर आपल्या घरात जर लहान बाळ असेल किंवा म्हातारा माणूस असेल, त्यांची जास्त काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या. एवढंच सांगायचं होतं, म्हणून व्हिडिओ बनवला. येतो परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.